नमस्कार, मी रेखा शिंदे पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आजचा टॉपिक आहे चालणे। हा व्यायाम आहे का? डिपेंड करतं तुम्ही कसं चालत आहात। तुम्ही दोन मैत्रिणी संगतीने घेतलेले आहात, दोन मित्र संगतीने घेतलेले आहात, रिलॅक्स मध्ये गप्पा मारत चालत गेलेला आहात, त्याच्यामध्ये ना तुम्हाला घाम आलेला आहे त्या चालण्यामुळे, ना तुमचं कुठल्या बॉडीचं स्ट्रेचिंग झालेलं आहे, ना तुमचं कार्डिओ झालेलं आहे, ना तुम्हाला दम लागलेला आहे, अशा कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत, ह्याचा अर्थ तुमचा तो व्यायाम नाही। ती फक्त दैनंदिन क्रिया आहे, एक ऍक्टिव्हिटी आहे जी तुम्ही तासभर झालं करून आलेला आहात। फक्त एक मनाचं समाधान की मी तासभर चालाय गेलो, आज मी 5 किलोमीटर चालून आलो, हे व्यायाम नाहीये। ह्याच्या उलट जर तुम्ही एकटं फास्ट चालत आहात, त्याच्यामुळे तुमचं मसल इंगेज होत आहे, तुम्हाला दम लागलेला आहे, तुम्हाला दरदरून घाम येत आहे, तुमचे स्ट्रेचिंग झालेलं आहे, श्वासोश्वास तुमचा असा वाढलेला आहे, ते चालणं म्हणजे व्यायाम आहे। अदर तुम्ही आजपर्यंत जे वर्षानुवर्ष करत आलेला आहात रिलॅक्स मध्ये व्यायाम, रिलॅक्स मध्ये चालणं, ते एक मनाचं समाधान आहे की मी व्यायाम केलेला आहे। आणि व्यायाम कुणी करावा? चालण्याचा व्यायाम हा कुणी करावा? चालण्याचा व्यायाम हा 60 नंतर ज्यांना एक्सरसाइज जमतच नाही, व्यायाम जमतच नाही, त्यांनी करायचा आहे। किंवा ज्यांना मोठे आजार आहेत, कॅन्सर आहे, दमा आहे, अदर कुठले मोठे आजार आहेत, त्यांनी चालण्याचा ऍक्टिव्हिटी किंवा चालण्याचा व्यायाम करायचा आहे। आणि तुम्ही जर स्ट्रॉंग आहात, हेल्दी आहात, एक्सरसाइज करू शकता, कार्डिओ करू शकता, स्ट्रेचिंग, प्राणायाम, योगासने करू शकता, तर तुम्ही चालण्यापेक्षा बेटर आहे की 1 तास चालण्यात, 1 तास 1.5 तास चालण्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही अर्धा तास जरी घरामध्ये किंवा गार्डन मध्ये किंवा वरती टेरेस वरती जाऊन अर्धा तास जरी तुम्ही कार्डिओ, स्ट्रेचिंग, योगासने, प्राणायाम असे केले तर ते तुमच्या बॉडीसाठी खूप छान आहे। वर्षानुवर्षे जे तुम्ही केलेलं आहे ते पालथ्या गड्यावरती पाणी आहे। तुम्ही जर चालायचा व्यायाम करणार असाल तर फास्ट करा, फास्ट जा। फास्ट चालण्यामुळे तुम्हाला घाम येईल, दम लागेल, कार्डिओ होईल, तुमचे मसल इंगेज होईल, मसल मध्ये पेन होईल, तो व्यायाम म्हणजे चालणं होईल। आता तुम्ही ठरवायचं आहे की मी इतके वर्ष जे चालत आहोत ती मी ऍक्टिव्हिटी करत आलेलो आहोत की व्यायाम केलेला आहे। एवढंच मला सांगायचं होतं। जर माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल, असेच तुम्हाला अजून काही माहिती हव्या असतील, तुम्हाला हेल्दी रेसिपी हव्या असतील, आता इथून पुढे मी माझे 10 मिनिटाचे 15 मिनिटाचे व्यायाम सुद्धा माझ्या चॅनलवर तुम्हाला टाकणार आहे। सगळं त्यामध्ये येईल, कार्डिओ, योगासनं, प्राणायाम, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथेनिंग, सगळे म्युझिक थेरपी, झुंबा, एरोबिक्स, सगळे तुम्हाला माझ्या यूट्यूबवरती वर्कआउट मिळतील, हेल्दी रेसिपीज मिळतील, असेच मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील। कुठले आसनाने काय फायदा होते, कुठल्या आजारासाठी कुठली आसनं करायची, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला हळूहळू अपलोड केले जातील। खरंच माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल, पुढच्या खूप साऱ्या माहिती हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्याने तुम्हाला माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील। थँक्यू, धन्यवाद।